सह्याद्रीच्या कड्यावरती उभे दुर्ग हे किती, पहाड जणू भासती स्वराज्याच्या भिंती. डोंगरामध्ये भेदून तटबंदी झाली ती घट्ट, पराक्रमाची गाथा येथे प्रत्येक मातीचा कणकण स्पष्ट. खुणावती उंच बुरुज सारे आजही देती साद, येथे नांदतो मराठी बाणा शिवबांचा तो आशीर्वाद. असामान्य हे दुर्ग सारे सह्याद्रीचा खरा मान, यांच्या दर्शनाने वाढतो हृदयी आपल्या स्वाभिमान. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, चर्चेस कारण की ह्या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजचा आपला एपिसोड आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून चालू करतोय. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपतींच्या किल्ल्यांना खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या स्वराज्याची राजधानी रायगड, राजगड, तोरणा, विशाळगड असे खूप महत्त्वाचे किल्ले तर आपल्याला माहितीच आहेत. किंबहुना या बऱ्याचशा किल्ल्यांवर आपण जाऊन आलेलाही असाल, पण असेही काही किल्ले स्वराज्यात आहेत की जे काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेत किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाहीये, काही पडझड झाली आहे. त्यामुळे आपण काही असे किल्ले आहेत जे विसरून गेलो आहोत. तर आज आपल्याकडे जी व्यक्ती आलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे आणि ते म्हणजे डॉक्टर सचिन जोशी. तर सर, आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या पॉडकास्टवर. डॉक्टरांबद्दल सांगायचं तर डॉक्टर सचिन जोशी हे स्वतः PhD आहे. त्यांनी आर्किओलॉजीमध्ये PhD केलेलं आहे. त्याच्यानंतर ते MA इन आर्किओलॉजी आहेत आणि त्यांनी MSc इन केमिस्ट्री केलेलं आहे. ते स्वतः डेक्कन कॉलेजमध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत. PhDचे गाईड आहेत, MAचे गाईड आहेत आणि त्यांच्या नावावर भरपूर सारी शोध निबंध, आर्टिकल्स आणि भरपूर सारी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. तर आज आपण त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ. तर सर, आपलं परत एकदा स्वागत. मला थोडंसं आपल्याला हे विचारायचं आहे की तुम्ही PhD इन आर्किओलॉजी, MA इन आर्किओलॉजी आणि MSc इन केमिस्ट्री, तर हे जे कॉम्बिनेशन आहे ह्याच्यामध्ये आर्किओलॉजी आणि केमिस्ट्रीचा काय कनेक्शन आहे? सुरुवातीला तर ट्रेकिंग म्हणूनच मला किल्ल्यांवर जायला आवडत होतं, पण त्याच्यानंतर थोडं असं लक्षात आलं की ह्या किल्ल्यांना काहीतरी इतिहास आहे, त्याचं वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामुळे मी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये जायला लागलो. मंडळामध्ये लायब्ररी आहे, तिथली काही पुस्तकं वाचली मी. मग नंतर असं तिथे नीरजजी बेडेकर वगैरे यासारखे तज्ज्ञ लोक तिथे येत होते, त्यांचा थोडा सहवास लावला. त्यामुळे थोडं ह्या किल्ल्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायची एक सवय लागली. त्यामुळे नंतर मग किल्ला बघायला जाताना आधी वाचायचो आणि मग किल्ला बघायला जायचो, त्याच्यामुळे तो किल्ला समजायचा. पण हे सगळं करत असताना एक असं म्हणजे नातेवाईक किंवा घरचे सगळ्यांचं असं म्हणणं होतं की इतिहासामध्ये काही करिअर होत नाही, त्याच्यामुळे हे सगळं तुझं चालू दे, पण अभ्यास आणि जॉब या सगळ्या गोष्टी वेगळ्या असाव्यात. त्यामुळे मी पण त्या दृष्टिकोनातनं BSc केमिस्ट्री केलं. मग MSc सायन्स म्हणजे केमिस्ट्री केलं वाडिया कॉलेजमधनं. आणि मग त्याच्यानंतर 3-4 वर्ष जवळजवळ मी प्रायव्हेट कंपनीमध्येही काम केलं. पण मीन टाईम माझं किल्ले पाहणं वगैरे चालू होतं. मी मंडळात जाऊन पुस्तकं वाचायचो वगैरे हे सगळं. तर त्यावेळेला आमच्या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये डेक्कन कॉलेजचे काही लोक येत होते. त्यांनी मला असं सांगितलं की डेक्कन कॉलेजमध्ये एक पोस्ट निघाली आहे आणि तिथे केमिस्ट्रीच पाहिजे, MA आर्किओलॉजी नको आहे. तर तुला आवड आहे या सगळ्या विषयाची, तर तू बघ, प्रयत्न कर तिकडे वगैरे असं म्हणून मग मी ॲप्लाय केलं आणि लकीली मला तो जॉब मिळाला. पण तिथे गेल्यावर मला आर्किओलॉजी हा विषय माहीत नव्हता. तिथे निवड ही माझी केमिस्ट्रीवर झालेली होती, कारण पुरातत्वीय उत्खननातून मिळणाऱ्या वस्तू, माती या सगळ्याचं परीक्षण करण्याचं म्हणजे रासायनिक परीक्षण करण्याचं काम माझ्याकडे होतं तिथे. त्यामुळे पण मग तिथे गेल्यानंतर नुसतंच केमिकल ॲनालिसिस करून त्यांना काहीतरी रिझल्ट म्हणजे आकडे स्वरूपात तो रिझल्ट देणं हे म्हणजे त्यांना अपेक्षित नव्हतं माझ्याकडनं. त्याच्यामुळे मला आर्किओलॉजी हे शिकणं भाग आलं. याचं कारण आर्किओलॉजी शिकल्याशिवाय मी त्या केमिकल ॲनालिसिसचं इंटरप्रिटेशन करू शकत नव्हतो. त्यामुळे मला आमचे गाईड होते माझे डॉक्टर प्रोफेसर गोगटे म्हणून, त्यांनी मला असं सांगितलं की तू आर्किओलॉजी शिक, जॉब करता करता MA आर्किओलॉजी कर, म्हणजे तुला लक्षात येईल आर्किओलॉजी काय आणि मग
हे सगळं केमिकल अनालिसिस आणि आर्किओलॉजी याची सांगड कशी घालायची हे तुला लक्षात येईल. म्हणून मग मी तिथे MA आर्किओलॉजी म्हणजे जॉब करता करताच MA आर्किओलॉजीला आपण ॲडमिशन घेतली आणि MA आर्किओलॉजी पूर्ण केलं. आणि मग त्याच्यानंतर मग आर्किओलॉजी शिकल्यावर मला असं लक्षात आलं की अरे हे सगळं जे आर्किओलॉजीचं काम चालतं हेच सगळं किल्ल्यांना सुद्धा अप्लाय करता येऊ शकतं. बरोबर. याचं कारण आर्किओलॉजीमध्ये उत्खननं होतात, म्हणजे ती मेथडॉलॉजी त्यांची अशी आहे की किल्ल्यांवरती अँटिक म्हणजे किल्ल्यांवर नाही म्हणजे ज्या ठिकाणी उत्खनन होतं तिथे मोठ्या प्रमाणावर खापरं पडलेली असतात, काही अँटिक्विटी पडलेल्या असतात तिथे, किंवा तुटलेल्या विटा पडलेल्या असतात की ज्याचा उपयोग पुढे त्या सगळ्याचं किंवा त्या जागेचं इतिहास सांगण्यासाठी होतो. तर मी पहिल्यापासून मला किल्ल्यांची आवड असल्यामुळे माझ्या डोक्यात किल्लेच होते, त्यामुळे मी विचार केला अरे हे सगळं किल्ल्यांवरही असणार ना सगळं, म्हणजे अशा पडलेल्या गोष्टी किल्ल्यावरही असणार, खापरही असणार आणि विटाही असणार किंवा कौलही असणार ते. तर मग त्या दृष्टिकोनातनं जरा किल्ले बघायला सुरुवात केली. मग लक्षात आलं की अरे आहे इथे पण या गोष्टी मिळतात सगळ्या या. आणि मग त्याच्यानंतर मग PhDला ॲडमिशन घेतली जॉब करता करताच, आणि मग किल्ल्यांवरच माझी PhD झाली इथे. ओके. म्हणजे सर तुमची जी एक ही आवड आहे हो, त्याचंच तुम्ही करिअरमध्ये रूपांतर केलं बरोबर. आणि आता तुम्ही पूर्ण वेळ तुमच्या आवडीच्या हो. विषयांमध्येच नक्कीच. म्हणजे त्याचं डेक्कन कॉलेजमध्ये फायदा हा आहे की तुम्ही जरी केमिस्ट्रीत काम करत असाल तरी तुम्ही इतर विषयामध्ये जर आवड असेल तर त्या विषयामध्ये सुद्धा काम करू शकता. त्याच्यासाठी आम्हाला कोणालाही असं अडवलं जात नाही किंवा तुम्ही किल्ल्यांवर नाही करायचं, तुम्ही केमिस्ट्रीच करायचं वगैरे असं. बरोबर. तर ते दोन्ही कामं ॲट अ टाइम करता येऊ शकतात. आणि मग त्या दृष्टिकोनातनं खऱ्या अर्थाने किल्ले बघायला सुरुवात केली आणि मग त्याच्यावर काही पुस्तकं लिहिली. त्यानंतर PhD पण केली. म्हणजे PhDचा टॉपिक हा कोकणातल्या किल्ल्यांवरती होता. ओके. मोठं टायटल असतं PhDच्या टॉपिकचं, ते स्टडी ऑफ डिफेन्स आर्किटेक्चर अँड जिओ पॉलिटिकल सिग्निफिकन्स ऑफ कोस्टल अँड हिंटरलँड फोर्ट्स इन कोकण महाराष्ट्र असं. ओके. सोप्या भाषेत सांगायचं तर कोकणात किनाऱ्यावरती जे किल्ले आहेत आणि किनाऱ्याच्या आत खाडी जिथे आतल्या बाजूला येते म्हणजे थोडक्यात खेड, चिपळूण, रोहा हा जो भाग आहे इथे पण दुय्यम बंदरं होती आणि तोंडावर पण बंदरं होती. तर या सगळ्या बंदरांना प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून तोंडावर आणि खाडीच्या आत असे दोन्हीकडे किल्ले बांधलेले होते. तर या किल्ल्याचं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे ते 23च्या 23 खाड्यांवर एकसारखंच आहे. तर हा तो जो आतला भाग आहे त्याला आपण हिंटरलँड म्हणतो. तर त्या कोस्टल आणि हिंटरलँड फोर्ट्स याच्यावर माझी PhD होती. आता तुम्ही बोलता बोलता म्हणलात की 23 खाड्या आहेत. हो, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या कोस्टवर या 23 खाड्या आहेत. हो. आपण म्हणजे पालघर, आजचा पालघर जिल्हा, पूर्वीचा ठाणे जिल्हा, डहाणूपासून आपण सुरुवात केली तर जवळजवळ सिंधुदुर्गपर्यंत, म्हणजे अगदी टेरेखोलचा किल्ला शेवटचा आहे कारण नंतर गोवाच येतं. तर तिथपर्यंत 23 खाड्या आहेत. पण हा पॅटर्न पुढे खालती पण दिसतो, म्हणजे गोव्यामध्येही हा पॅटर्न दिसतो की तोंडावर किल्ले, आतल्या बाजूला किल्ले. हा पण मी हाच विषय घेतला होता महाराष्ट्रातला भाग फक्त. म्हणजे आपल्या PhD मध्ये ज्या महाराष्ट्रातल्या खाड्या आहेत त्यांचा स्कोप जास्त आहे. बरोबर आहे सर. एक इंटरेस्टिंग फॅक्ट आपण बोलता बोलता एकदा म्हणाला होता की तुम्ही आतापर्यंतच्या तुमच्या करिअरमध्ये म्हणा किंवा किल्ले शोधायला लागल्यापासून म्हणा तुम्ही जवळजवळ 700 किल्ले स्वतः चढून पाहिलेले आहेत. हो. तर हे 700 किल्ले म्हणजे महाराष्ट्रातले, महाराष्ट्रा बाहेरचे? महाराष्ट्राबाहेरचे पण आहे त्याच्यात, कारण महाराष्ट्रात 700 किल्ले नाहीत. महाराष्ट्रात अंदाजे 500च्या आसपास किल्ले आहेत. त्यातही बऱ्याचशा गढ्या वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो आपण त्याच्यामध्ये. पण कर्नाटकमध्ये बरेच किल्ले आहेत, तेलंगणामध्ये आहे, आंध्र प्रदेश आहे, गुजरातमध्ये काही आहेत, तसंच मध्य प्रदेश आहे. तर ह्या महाराष्ट्राच्या लगत असलेला हा सगळा जो भाग आहे याला आपण दख्खन म्हणू शकतो. या दख्खनमध्ये अनेक वेगवेगळे किल्ले आहेत ते, आणि त्याचा संबंध आपल्या इतिहासाशी सुद्धा आहे. त्याच्यामुळे ते किल्ले बघणं गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे जिंजीपर्यंत गेले होते. बरोबर. त्यांनी तिकडे जिंजीला जाताना जे काही किल्ले काबीज केले, शिवाय त्या भागात काही नवीन किल्ले बांधले. म्हणजे आपल्याकडे सभासद बखर नावाची एक महाराजांच्या मृत्यूनंतर एक 20-25 वर्षांनी लिहिलेली बखर आहे. ती एक म्हणजे शिवचरित्राच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं साधन आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर याच्यामध्ये एक यादी दिलेली आहे. त्यात यादीत त्यांनी कर्नाटक प्रांतीचे राजे यांनी वसवलेले किल्ले असं स्पष्ट म्हटलेलं आहे ते. सभासद बखर. तर त्यात ती लिस्टच आहे की महाराजांनी कर्नाटक प्रांतात कोणते किल्ले वसवले. तर त्यामुळे तेही किल्ले बघणं गरजेचं आहे. तर असे सगळे किल्ले मिळून एक अंदाजे 700च्या आसपास होतील. मी असं मोजायला नाही गेलो, मी अंदाजाने सांगतोय. ओके.
तर सर आता थोडंसं आजच्या आपण विषयाकडे वळूया. हो. तर बोलता बोलता आपण आतापर्यंत डिस्कशन केलं, तुम्ही असं सांगितलं होतं की काही किल्ले हे त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही किंवा पडझड झाली, ते दुर्लक्षित झाले आणि मग ते हळूहळू लोक त्याला विसरले. हो. तर हे किल्ले शोधून काढायची प्रेरणा म्हणा किंवा याचं एक म्हणजे हे कसं तुम्हाला सुचलं आणि म्हणजे हे कसं सुरू झालं सगळं एक्सपिडिशन? असा काही विचार ठरवलेलं नव्हतं की आपल्याला काही किल्ले शोधायचेत वगैरे. हे पहिला किल्ला जो मला मिळाला तो तसा ॲक्सिडेंटलीच सापडला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली की किल्ले असे असतील की जे फक्त कागदपत्रांमध्ये आहेत आणि ते प्रत्यक्ष कुठे आहेत हे माहिती नाही आहे. कारण जेव्हा मी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये जात होतो तसं माझं वाचन त्यावेळेला खूप काही जास्ती नव्हतं, पण तिथे येणारे अभ्यासक होते, त्यांच्याशी चर्चा व्हायची, तेव्हा त्यांच्याकडनं पण समजायचं की हा किल्ला कुठला आहे समजत नाही किंवा हा किल्ला कुठे आहे माहीत नाही वगैरे. हे पण तरी तेव्हा असं काही वाटलं नाही की हे आपण शोधावं वगैरे. हे तर ही साधारण कुठल्या सालची गोष्ट असेल? 2010च्या आसपासची, 8 ते 10च्या आसपासची गोष्ट आहे. खरं नाही, त्याच्याही आधी असेल, 8-10 नाही सांगतो तुम्हाला. हे 2005 वगैरेच्या सुमारास ते, म्हणजे जेव्हा 5ला मी डेक्कन कॉलेजला जॉईन झालो त्याच सुमाराशी ही गोष्ट आहे साधारण. मग आर्किओलॉजी झालं 2007ला माझं. पण आणि मग पहिला किल्ला जो शोधला तो 2006ला शोधला मी, पन्हाळघरचा किल्ला नावाचा. पन्हाळघर. हां. पण सर असा प्रयत्न आधी कोणी केला होता का? हां, असं आता ते नंतर थोडासा अभ्यास केल्यावर मला लक्षात आलं की असा प्रयत्न केला होता, पण मी त्या दृष्टिकोनातनं तसा नाही विचार केला की अरे ह्यांनी असं केलंय मग आपणही करू. कारण तसं म्हटलं ना, त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये माझाही खूप काही अभ्यास होता, अशातला भाग नाहीये. त्यामुळे काही किल्ले नंतर मी जेव्हा किल्ले शोधले तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे याच्यापूर्वी काही प्रयत्न झालेत लोकांचे. म्हणजे आनंद पाळंदे यांचं डोंगर यात्रा नावाचं पुस्तक आहे. तर त्यांचे भाऊ होते रमाकांत पाळंदे, त्यांचा इतिहासाचा खूप गाढा अभ्यास होता आणि त्यांनी किल्ल्यांवरचे खूप रेफरन्सेस शोधून काढलेले होते, पब्लिश रेफरन्सेस, आणि त्याच्यामध्ये अनेक किल्ल्यांची अशी नावं आली होती. पण स्वतः रमाकांत पाळंदे हे फार फील्डवर्क करणारे नव्हते, पण तरी त्यांनी काढलेले रेफरन्सच्या आधारे आनंद पाळंदेंनी बरेचशा किल्ल्यांची स्थाननिश्चिती केली. त्यांनी बरेच किल्ले म्हणजे आयडेंटिफाय केले की हा किल्ला कोणता असावा, काय असावा. तर ते झालेले आहेत प्रयत्न आधी असे झालेले आहेत. आणि आनंद पाळंदेंनी सुद्धा काही आता त्यांचा मोठेपणा म्हणू आपण की त्यांनी असं कधी क्लेम केलं नाही किंवा ह्या दृष्टिकोनातनं त्यांनी पुढे आणलं नाही ते की हे किल्ले. पण याच्यात असंही झालं की फक्त म्हणजे काही वेळेला ठोकताळे असे लावले गेले की किल्ल्यावरती किंवा कुठल्याही डोंगरावरती पाण्याची टाकी आहे किंवा एखादं मंदिर आहे तर तो किल्ला, असं सुद्धा मधल्या काळामध्ये झालं होतं. तर त्याच्यामुळे काय झालं की काही किल्ले जे किल्ले नाही आहेत असे सुद्धा किल्ले गणले गेले त्यामध्ये. म्हणजे मी हा प्रश्न विचारणार होते की असंही कधी होऊ शकतं की खरोखर किल्ला नाहीये पण हा किल्ला आहे असं क्लेम केलं जातं. हो, झालेलं आहे. म्हणजे आत्ताही झालेलं आहे. बऱ्याच किल्ले असे लिस्टवर यादीत आहेत आपल्या इथे की ते किल्ले नाही आहेत, म्हणजे तिथे फक्त पाण्याची टाकी आहेत म्हणून त्याला किल्ला म्हटलेला आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आता इथे एक सोंडाई नावाचा एक किल्ला आहे आपल्या इथे कर्जत जवळ. आता तिथे एक मंदिर आणि पाण्याची टाकी एवढंच आहे. किंवा पनवेलच्या जवळच एक डोंगर आहे, त्या डोंगरात नुसती पाण्याची टाकी आहे, तर त्याला किल्ला म्हटलं गेलेलं आहे. तर फक्त पाण्याच्या टाकीवरनं आपण किल्ला म्हणू शकत नाही, कारण अशी पाण्याची टाकी डोंगरांमध्ये खोदलेली असतात, येणाऱ्या जाण्याच्या वाटेवरती असतात की तिथनं तुम्हाला पाणी भरून पुढे जाता यावं किंवा वाटेत पाण्याची सोय व्हावी म्हणून. किंवा एखाद्या डोंगरावर मंदिर असतं तर त्या मंदिराच्या व्यवस्थेसाठी म्हणून तिथे पाण्याची टाकी खोदलेली असतात की तिथे रोजची रोज पूजा व्हावी यासाठी तिथे पाणी असतं. तर पण आपल्याला एक किल्ला म्हणजे त्याची एकतर नोंद पाहिजे कागदपत्रात किंवा दुसरं मग तिथे असे अवशेष पाहिजेत की ज्याच्यावरनं तुम्ही म्हणजे अजिबात डाऊटच घेऊ शकत नाही की हा किल्ला नाही आहे असं. तर हे बरेचदा झालेलं आहे आता की म्हणजे जिथे ज्याचा उल्लेख नाही, जिथे पुरावे नाहीत, अशा याला फक्त पाण्याच्या टाक्यावर. आणि तेही का? कारण आज्ञापत्र नावाचा एक ग्रंथ हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर परत एक 25-30 वर्षांनी लिहिला गेला. त्याच्यामध्ये तो लिहिला शिवाजी महाराजांचे फायनान्स मिनिस्टर होते रामचंद्र पंत अमात्य, त्यांनी लिहिला. त्यात त्यांनी दुर्गवर्ग नावाचा एक चॅप्टर दिलेला आहे. त्यात त्यांनी पहिलं वाक्य लिहिलंय, उदक पाहून किल्ला बांधावा. त्यामुळे पूर्वी लोकांनी तेच वाक्य पकडलं की जिथे पाणी आहे तिथे किल्ला.
हम्म. पण असं नाहीये की जिथे पाणी तिथे किल्ला. अनेक घाटांमध्ये पाण्याची टाकी आहे. ओके. खांबाटकी घाटात आपल्या पाण्याचा टाका आहे. मग आपण म्हणणार का तो किल्ला आहे खांबाटकी घाट हा, असं? तो घाट आहे, म्हणजे तो तेच म्हटलं. तो त्याच्यामुळे डोंगर ओलांडायला हां. बनवलेला रस्ता आहे, त्यामुळे त्यामुळे तिकडे पाण्याचे बरोबर, तेच टाका म्हटलं ना, म्हणजे बनवलेला आहे. वाटेवरती सुद्धा ही अशी पाण्याची टाकी खोदली जातात. आता मी एक किल्ला आता शोधत होतो, त्या किल्ल्याच्या संदर्भामध्ये मला सिंहगडच्या मागच्या डोंगरावर मेंगजाई नावाचा एक डोंगर आहे सिंहगडच्या, म्हणजे कल्याण गाव आहे आपल्या सिंहगडच्या मागे. कल्याण तिथनं दरवाजा. आपण सिंहगडला ज्या दिशेने येतो त्याच्या ऑपोजिट साईडच्या डोंगरावरती जर आपण चढलो तर तिथे पाण्याची टाकी आहेत, 7 पाण्याची टाकी आहेत तिथे. पण किल्ला म्हणावं असे कोणतेही तिथे अवशेष नाही, तटबंदीचा दगड नाही, वरती बांधकामाची काही जोती नाही, फक्त पाण्याची टाकी आणि देवीचं मंदिर, बस. मग ह्याला आपण कसं म्हणायचं किल्ला आहे हे? बर. तर मग आता जेव्हा आपण म्हणतो की किल्ला शोधला, आपण आता परत या मूळ मुद्द्याकडे येऊ. किल्ला शोधला म्हणजे नक्की काय केलं? म्हणजे किल्ला काहीतरी तिकडे अवशेष तिकडे होते, काहीतरी होतं, पण जसं आपण म्हणलं ते पडझडीमुळे नामशेष झालं होतं. बरं. आता शोधून काढलं म्हणजे आपण नक्की कुठली प्रोसेस याच्यासाठी फॉलो करता? आता हे मागे झालं होतं. पहिला जेव्हा किल्ला मी शोधला तेव्हा पेपरमध्ये वगैरे बातमी आली होती आणि त्यावेळी असं झालं होतं की तो किल्ला ज्या डोंगरावर मी शोधला तिथे मला काही अवशेष मिळालेले होते, म्हणजे तटबंदी, पाण्याची टाकी, बांधकामाची जोती वगैरे हे सगळं मिळालेलं होतं तिथे. तर तिथे स्थानिक तिथे किल्ल्याच्या पायथ्याला एक कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये एक शिक्षक होते. ते तिथले नव्हते, बाहेर गावचे कुठले तरी होते, पण ते तिथे ते शिकवायला म्हणून आलेले होते. संध्याकाळी ते त्या डोंगरावर जायचे आणि ते डोंगरावर गेल्यावर म्हणजे फिरायला म्हणून जायचे, जसं आपण पर्वतीला वगैरे जातो तशा पद्धतीने. तर ही बातमी आल्यावर त्यांना असं वाटलं की अरे मी तर रोज जातोय डोंगरावर, हे असं कसं म्हणतात हा शोधला. तर बरंच पद्धतीने मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जात होता, तुमच्या आधी अनेक तिथे स्थानिक गावातले लोक गेलेले होते, गुराखी गेलेले होते, पण किल्ला आहे हे कोणी सांगितलं नव्हतं. ते मी सांगितलं म्हणून त्याला शोधला असं म्हणतात, पण त्यांना ते लक्षातच येत नव्हतं काही. म्हणजे मी शेवटी त्यांना असं एवढं सांगितलं की न्यूटननी जेव्हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तेव्हा त्यांनी जे फळ पडताना बघितलं होतं ते त्याच्या आधी लाखो लोकांनी बघितलेलं होतं ना. ती काय पहिलीच घटना नव्हती फळ पडताना बघण्याची. पण त्या फळ पडतानाच्या प्रोसेसला काय म्हणतात, ते गुरुत्वाकर्षण म्हणतात. हे त्यांनी शोध लावला, ह्याला शोध म्हणतात. आता आपल्याकडे काय प्रॉब्लेम येतो की मराठीमध्ये शोध ह्याला दुसरा शब्द नाहीये, म्हणजे असं इंग्लिशमध्ये इन्व्हेन्शन आणि डिस्कव्हरी असे 2 शब्द आहेत, तसं मराठीमध्ये आपण शोधच म्हणतो ना कुठल्याही याला. ग्रहताऱ्याचा शोध लागतो. आता ग्रहताऱ्याचा शोध लागतो म्हणजे ते अचानक कुठल्या तरी क्षितिजावर उगवत नाहीत ना, ते असतात तिथेच त्या ठिकाणी, फक्त आयडेंटिफाय झालेले नसतात काही अभ्यासकांना, आणि ज्याला तो आयडेंटिफाय होतो ते म्हणतात की हा आम्ही शोधला, असं आहे. तसंच आहे की इथले जे अवशेष आहेत हे अवशेष आयडेंटिफाय केलेले नव्हते कोणी आधी, म्हणून त्याला तो किल्ला शोधला असं म्हणता येऊ शकतं. बरं. मग सर आता पन्हाळगड, मोहनगड आणि हे 2 किल्ले आहेत जे तुम्ही मला वाटतं सुरुवातीला ह्याच्यावर तुम्ही काम केलं, ह्याच्या एक्सपिडिशनवर. तर जेव्हा आपण एखादा किल्ला शोधायला सुरुवात करतो, तसं तुम्ही सांगितलं की अनावधानाने याच्याबद्दल कळलं, असं ठरवून काही केलं नाही, तर मग पहिले तुम्ही कुठला एक पर्टिक्युलर नकाशा फॉलो करता किंवा कसं, याची सुरुवात कशी होते? मी जे तुम्हाला आता सांगितलं की आर्किओलॉजी या विषयामध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. जशी एखादी आर्किओलॉजिकल साईट शोधतात तर ते शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये एक विलेज टू विलेज सर्वे नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये प्रत्येक गावांमध्ये जाऊन त्या गावातल्या लोकांशी बोलतो की इथे तुम्हाला जुनी कुठे खापरं मिळत आहेत का, किंवा जुन्या काही वस्तू पडलेल्या मिळत आहेत का तिथे, किंवा तुमच्या इथे कुठेतरी दगडावरती काही लिहिलेलं आहे का, किंवा एखादी जुनी जागा अशी आहे का की तिथे जुनं गाव होतं वगैरे असं ते म्हणतात. तर हे आम्ही ते आधी लोकांशी बोलतो, मग त्या जागा फिरतो प्रत्यक्ष, आणि मग तिथे आम्हाला काही खापरं मिळत आहेत का, काही कौलं मिळत आहेत का, विटांचे तुकडे किंवा अजून काही मिळत आहे का, तिथली माती कुठल्या रंगाची आहे, हे सगळं आम्ही बघतो. आणि मग त्यावरनं आम्ही ती ठरवतो की हां अच्छा ही इथे साईट होती आमची, असं. तसंच किल्ल्याच्या बाबतीत सुद्धा जेव्हा एखादी जागा आपण इथे आयडेंटिफाय करतो तेव्हा स्थानिक लोकांशी बोललं पाहिजे, कारण आपल्यापेक्षा नक्कीच त्या लोकांना जास्ती माहिती असते, कारण त्यांना इंटरप्रिट करता येत नाही कदाचित त्या जागा, पण माहिती असते त्यांना की कुठे काय आहे. त्यामुळे त्यांना वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने हे जर आपण विचारलं तर त्यांच्याकडनंही बरीचशी माहिती येऊ शकते. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं झालं तर लेण्या वगैरे हा जेव्हा शोधत असतो
तेव्हा स्थानिक लोक त्याला पांडव लेणीच म्हणतात कुठेही गेलं तरी, ओके. की ती पांडवांनीच खोदलेली आहेत किंवा काय वगैरे असं काही स्टोरी असते त्याच्यामागे. त्यांना ते समजत असतं पण त्याच्यातलं, की कशाला पांडव लेणी म्हणायचं आणि कशाला कपार किंवा गुहा म्हणायचं. किंवा ओके. कपार किंवा गुहा म्हणजे ते नॅचरल असतं ते. हम्म. पण ते जेव्हा पांडव लेणी म्हणतात तेव्हा कुठेतरी माणसाने निर्मित केलेलं असतं हे त्यांना समजत असतं. पण त्यांच्या दृष्टिकोनात ते इतिहास कुठपर्यंत नेतात तर पांडवांपर्यंत. पण आपण जाऊन जेव्हा तेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कदाचित तिथे एखादा शिलालेख मिळतो किंवा त्याच्या आर्किटेक्चरवरून आपण सांगू शकतो की ही लेणी कधीची आहे. तसंच किल्ल्याचं पण आहे. तुम्ही गावातल्या लोकांशी जेवढं बोलाल तेवढं तुम्हाला ते त्या परिसराची माहिती सांगतील, वरती काय असेल त्याच्याबद्दलचे अवशेष सांगतील. पन्हाळगडची सुरुवात ही अशीच झाली. पण हे सगळं करत असताना आधी तुमची इथनं म्हणजे हे फील्डवर्कचा झाला भाग, हम्म. पण आधी तुमची तयारी ही नकाशे वगैरे म्हणजे त्या जागेचे जुन्यातले जुने नकाशे तुम्हाला कोणते मिळत आहेत ते तुम्ही बघितले पाहिजे. त्या नकाशांवरती जुन्या जागा काय दाखवलेल्या आहेत, त्या आजूबाजूचे डोंगर त्यांच्याबद्दल काही म्हटलेलं आहे का, हे सगळं बघूनच आपण तिथे जाऊन फील्डवर्क केलं पाहिजे. हे न बघता फील्डवर्क केलं तर काही होणार नाही. मग म्हणजे आपल्याकडेच काही माहिती नाही तर आपण जाऊन त्यांना काय हम्म. विचारणार असं. म्हणजे सुरुवात जसं तुम्ही सांगितलं आधी नकाशा पाहून हो ते आधी असर्टन करायचं की इथे एक ह्या किल्ल्याचं नाव लिहिलेलं आहे आणि मग प्रत्यक्षात जाऊन तिकडे बघायचं की खरोखर हे असं तिकडे आहे का, आणि मग तिथल्या लोकल गावकऱ्यांशी वगैरे बोलून त्यांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन पुढे जावं लागतं. त्या किल्ल्याच्या नावाचा असा उल्लेख प्रत्येक वेळी असतोच असं नाहीये ओके. नकाशावर. तर अशा वेळेला तुम्हाला तो नकाशा पाहून त्या किल्ल्याशी साधर्म्य दाखवणारं किंवा एखाद्या किल्ल्याच्या नावाशी साधर्म्य दाखवणारं गाव आहे का तिथे, हम्म. म्हणजे आधी तुम्हाला हिस्टॉरिकल रेकॉर्डमधनं तो रेफरन्स काढायला लागतो. मग त्या नावाचे साधर्म्य असणारं गाव त्या भागात आहे का, हम्म. किंवा जागा. तर जागा जर असेल तर तुम्ही मग ती जागा आयडेंटिफाय करू शकता. मग ती आयडेंटिफाय केलेली जागा प्रत्यक्ष जाऊन त्याची तुम्हाला भेट द्यायला लागते, एक्सप्लोरेशन करायला लागतं, मग तिथे पाहायला लागतं आणि मग पुढे जायला लागतं. असा थेट उल्लेख नकाशावर जर असेल तर मग तो वेगळा मी शोधला असं का म्हणेन त्याच्यामध्ये. हा, असे 2 बरोबर. किल्ले आहेत. मांजरसुबा नावाचा एक किल्ला आहे आणि एक दासगाव नावाचा आहे. तो पूर्ण लोकांच्या स्मरणातनं गेलेला होता. आत्तापर्यंत म्हणजे मी 2012-13ला पुस्तकं लिहिली तोपर्यंत कोणाच्याही पुस्तकामध्ये दासगाव आणि मांजरसुबा याचा उल्लेख नव्हता. म्हणजे पूर्ण ते दुर्लक्षितच होते. मी त्याला दुर्लक्षित म्हणतो आणि मी क्लेम करत नाही की ते मी शोधलेत. याचं कारण सर्वे ऑफ इंडियाच्या नकाशामध्ये म्हणजे साधारण 1925च्या नकाशामध्ये ती जागा किल्ला म्हणून दाखवलेली आहे. मग त्यामुळे आता ती जर ऑलरेडी मॅपवर दाखवलेली आहे, स्टेट लोकेशन वगैरे सगळं कॉर्डिनेट्स आहेत, मी कसं क्लेम करू शकतो की मी ती जागा म्हणजे मी शोधली आहे असं. ओके. तर त्याचे प्रत्येकाचे उल्लेख म्हणजे किल्ल्याचे उल्लेख जर नकाशावर असतील तर मग काय, मग वेगळं काही सांगायची गरज नाही ना मी शोधला वगैरे असं. ते ऑलरेडी तो शोधलेला आहेच आहे कोणीतरी. तर मग पन्हाळघर आणि दुसरा आपण म्हणला मोहनगड, तर हे किल्ले साधारणपणे कुठे, त्याचं जॉग्राफिक लोकेशन वगैरे कुठे आहे? हा, पन्हाळघर जो आहे ना, म्हणजे पहिल्यांदा पन्हाळघर हा किल्ला शोधला आणि मी जे सांगितलं मगाशी तुम्हाला की तो पहिला किल्ला ऍक्सिडेंटली शोधला. तर तेव्हा त्या किल्ल्याला शोधायसाठी जायचं असं काही ठरवलेलं नव्हतं. काम वेगळंच चालू होतं आमचं. अलिबागच्या जवळ जे चौल नावाचं जे गाव आहे, त्या चौल हे जवळजवळ प्राचीन बंदर आहे, 2000 वर्षापूर्वीचं बंदर आहे. तर या ठिकाणी उत्खनन चालू होतं आमचं. पण आम्ही ज्या ठिकाणी उत्खनन करतो फक्त तिथे खड्डा खोदतो असं नसतं त्यामध्ये. तर त्या परिसरामध्ये अजून काही आपल्याला अशा काही साईट मिळत आहेत का की जिथे काही त्या वस्तीचे पुरावे आहेत वगैरे. तर हे शोधण्यासाठी आम्हाला महाडला जायचं होतं. तर महाडला जाण्याच्या आधी, कारण महाडही बंदर होतं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत ते बंदर होतं, तर महाडचा नकाशा आम्ही बघत होतो. महाडचा नकाशा जो मी तुम्हाला सांगितलं की सर्वे ऑफ इंडियाचा साधारण 1920-25चा तो नकाशा होता. तर तो बघताना असं लक्षात आलं आम्हाला की म्हणजे महाडचंच बघता बघता एके ठिकाणी पन्हाळगड असं वाचलं मी. पन्हाळगड गड असं ते म्हणजे इंग्लिशमध्ये ते गडला GARH करतात असं ते. पण मी ते GARHच वाचलं असं गड. तर मी विचार केला की अरे ह्या भागातले तर सगळे किल्ले माझे बघून झालेले आहेत, आता हा वेगळा कुठला अजून किल्ला आहे आणि जो यांनी नोंद केलेला आहे. तर म्हटलं तो बघू, आणि त्या याच्यावर कंटूर वगैरे दाखवत होते मॅपवर, त्यामुळे डोंगर आहे हे कळत होतं. तर मग म्हटलं आता जाणारच आहे महाडला आपण आपल्या कामासाठी, इकडेही जाऊन येऊ, त्याच्यामध्ये हेही बघून येऊ ही जागा काय आहे ते. म्हणून मग एक परत आठवड्याभरांनी जायचा दिवस जेव्हा ठरला तेव्हा परत एकदा म्हटलं जरा मॅप बघू आजूबाजूला काय वगैरे. तेव्हा मॅप वाचला
तेव्हा लक्षात आलं की माझ्याच नजरचुकीने ते स्पेलिंग मी चुकीचं वाचलं. ते GHAR होतं, घर होतं, GARH नव्हतं. तर ते म्हटलं अरे हे पन्हाळघर म्हणजे हे गाव आहे, म्हटलं हे हा किल्ला नाहीये, कारण घर हा शब्द शेवटी आलाय तिथे. पण म्हटलं आपल्याला मग मीन टाइम मी काय केलं होतं, गुगल अर्थवरनं पण ती जागा बघितली होती की काय असेल. तर मला वाटलं होतं की या जागी काहीतरी असावं वगैरे असं. तर म्हटलं आता आपल्याला ते घर आहे हे लक्षात आल्यावर जरा थोडासा मूड ऑफ झाला होता, की म्हटलं अरे हे काही किल्ला नाहीये. पण म्हटलं ठीक आहे, जाऊन बघून तरी येऊ काय आहे काय नाही, तर तिथे जाणारच आहे आपण तर. म्हणून मग गावात गेलो, गावातल्या लोकांशी बोललो, जरा गप्पा मारल्या त्यांच्याबरोबर. त्यांना विचारलं की असं काही आहे का, तर ते नाहीच म्हणाले. म्हणजे ऑब्व्हियसली पटकन कोणतरी बाहेरनं माणूस आलाय, त्याला असं माहिती देत नाहीत लोक ते. पटकन ते बोलत नाहीत. मग मी त्यांना एक नकाशा दाखवला आमचा तो. तर नकाशा जुना होता. तर त्यांना नकाशा दाखवल्यावर त्यांचे गावातले काहीतरी वाद होते. त्याच्यात ते म्हणाले नाही आम्हाला हा नकाशाच पाहिजे आधी. अच्छा. त्यांना म्हटलं "अहो, पण ते किल्ल्याचं काय वगैरे सांगा डोंगराचं." ते म्हटले नाही नाही ते नकाशाचं दिलं असं आम्ही काय सांगणारच नाही. मग त्यांच्यातल्या एकाला घेतलं, बसवलं, माणगावला गेलो. माणगावला जाऊन तो नकाशाची झेरॉक्स दिली त्यांना. तर ती दिल्यावरही ते म्हणाले की नाही आता आम्हाला काहीच माहिती नाही याच्यात. म्हटलं अहो कोणीतरी असेल म्हटलं गावातलं, की या डोंगरावर वगैरे जात असेल पूर्वी वगैरे असं. मग त्यांनी सांगितलं किंवा त्यांना वाटलं असं जुना वयस्कर कोण माणूस आहे का, की जो जुनी माहिती सांगू शकेल. तर त्यांनी एकाचं नाव सांगितलं. तिथे पन्हाळघर बौद्धवाडी नावाचा भाग आहे तिथल्या एकाचं. ते म्हणाले की ह्यांच्याकडे हे 90 वर्षाचे आहेत, ते सांगू शकतील जुनं काय आहे तर. मग त्यांच्या घरी गेलो मी. ते थकलेलेच होते, म्हणजे घरातल्या घरात चालण्यासारखे होते, बाहेर पडत नव्हते. त्यांना जरा गप्पा मारत मारत त्यांना विचारलं वरती काय होतं. तर त्यांनी असं सांगितलं की वरती पाण्याची टाकी होती. तर मग ते म्हणाले की आम्हीच बुजवली, 50 वर्षापूर्वी आम्ही बुजवली. का आता आमची गुरं जेव्हा आम्ही वर घेऊन जायचो तेव्हा ती गुरं पाण्याच्या टाक्यात पडायची. म्हणून ती आम्ही बुजवली. मग मी त्यांना ते घरातनंच तो डोंगर दिसत होता, त्यांना ते दारातनंच दाखवलं की म्हटलं कुठल्या दिशेला होती ते इथनं तरी सांगा. मग त्यांनी एक दिशा सांगितली की या बाजूला आहेत. म्हणून मग जेव्हा प्रत्यक्ष डोंगरावर गेलो तिथे आणि मग गेल्यावरती पाण्याची टाकी तिथे मिळाली आम्हाला त्यामध्ये. मग हे सगळं बघत होतो, पाण्याच्या टाक्याची मेजरमेंट वगैरे घेत होतो, कारण बरीचशी बुजली होती आणि गवत वाढलं होतं परत त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याची एज काही याची पण नीट दिसत नव्हती, काही याची थोडीशीच एज दिसत होती. मग थोडं गवत जरा बाजूला केल्यामुळे ती एज नीट दिसायला लागली, त्याचा आकार एक सांगता आला. आता पूर्ण तो गाळानी भरली होती त्यामुळे खोली तर काही सांगता येत नव्हती त्याची आम्हाला. पण एक ग्रुप होता 3 टाक्यांचा असा की सलग 3 टाकी होती आणि ती अशी थोडी उतारावर बांधलेली होती. म्हणजे इकडचं पाणी जे आहे ते एक्सेस झालं की दुसऱ्या ह्याच्यात आहे आणि त्यातनं तिसरं ह्याच्यातलं पाणी बाहेर जाण्याची पण सोय होती. एक्सेस पाणी नुसतं तिथे वॉटर लॉगिंग होण्यापेक्षा किल्ल्याच्या बाहेर. मग याची मेजरमेंट घेतली. दुसऱ्या बाजूला 2 टाकी होती अजून, त्या टाक्यांची मेजरमेंट घेतली आणि असंच गडावर फिरत असताना एके ठिकाणी तटबंदीचा मोठा पॅच दिसला आम्हाला. तेवढाच पॅच राहिलाय तटबंदीचा तिथे. तर मग आता तटबंदी आणि पाण्याची टाकी आहे त्याच्यावरनं ते कन्फर्म झालं की हा किल्ला आहे ते. म्हणून मग त्या किल्ल्यावर मग हे सगळे जे काही डॉक्युमेंट केलेलं होतं हे सगळं म्हणजे ड्रॉइंग्स वगैरे सगळं करून तो पेपर प्रेझेंट केला आणि त्याच्यावर आर्टिकल पण दिलं त्याच्यामध्ये. आणि मग असं लक्षात आलं की अरे असे अनेक किल्ले असतील की जे डोंगरावर आहेत, त्याचे अवशेष आहेत, पण इतिहासात कदाचित त्याची नोंद नाही, किंवा असेही असतील की याची इतिहासात नोंद आहे पण कोणी ते अवशेष आयडेंटिफाय केले नाही असं. कारण आज जर त्या पन्हाळघरला तटबंदी चांगली उभी असती सगळीकडनं तर गावातल्याच लोकांनी सांगितलं असतं ना हा किल्ला आहे, मला सांगायची गरज नव्हती. आज त्याचे अवशेषच राहिले आणि ते अवशेष त्यांना आयडेंटिफाय नाही करता आले, म्हणून आपण म्हणू शकतो की तो हा किल्ला शोधला. बरं, त्याच्यानंतर मोहनगड सुद्धा त्याच्याच आसपास आहे. हा, मोहनगड त्याच्या जवळ आहे, पण मोहनगड हा त्याच्यानंतर साधारण 2 वर्षांनी शोधला, 2-3 वर्षांनी. पण तेच म्हणजे हा पहिल्यांदा किल्ला शोधल्यानंतर असं लक्षात आलं की असे असतील काही किल्ले. मग मी भारत इतिहास संशोधक मंडळात आमच्या काही लोकांशी बोललो, त्यांना सांगितलं की हा आता सापडलाय, असे अजून काही आहेत का. तर ते म्हटले एक महत्त्वाचा किल्ला आहे की जे शिवाजी महाराजांच्या पत्रात त्याचा उल्लेख आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना एक पत्र लिहिलं होतं की जे पब्लिश आहे आणि ते ओरिजिनल पत्र आहे, म्हणजे खरं पत्र आहे. म्हणजे काही वेळेला बनावट वगैरे पण असतात, पण हे खरं आहे आणि सगळ्या अभ्यासकांना मान्य आहे की हे खरं पत्र आहे ते. तर त्या पत्रामध्ये मोहनगड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे आणि बरेच जणांचं म्हणणं होतं की हा मोहनगड कुठे हे माहीत नाही आहे. मी निनाद बेडेकरांशी पण बोललो, तेही म्हणाले की नाही आयडेंटिफाय झालेला आहे अजून तो कुठे ते. मग मी ते पत्र वाचलं पुन्हा एकदा. पत्रामध्ये एक वेगळा क्लू मिळाला मला, तो असा
की त्यात पत्रात असं लिहिलं होतं की मोहनगडचं नाव जासलोडगड आहे. मग बरं. त्याचं म्हणजे शिवाजी महाराजच खुद्द लिहितात हं. की मोहनगडचं जुनं नाव जासलोडगड आहे, त्याची दुरुस्ती करा, तिथे किल्ला बसवा आणि त्याचं नाव मोहनगड ठेवा, असं अच्छा. शिवाजी महाराजांनीच सांगितलेलं आहे ते. पण त्या जासलोटगडबद्दल जेव्हा शिवाजी महाराज सांगतात तेव्हा त्यात एक वाक्य स्वतः शिवाजी महाराज सांगतात की जासलोटगड हिरडस मावळमध्ये आहे. हा अच्छा. एक चांगला क्लू होता हं. की हिरडस मावळ म्हणजे काय. तर आज बऱ्याचशा लोकांना हिरडस मावळ टर्म कदाचित लक्षात येणार नाही, पण जे 12 मावळ आपण ज्याला म्हणतो ऍक्च्युली ती 12 नव्हती, ती 16-17 मावळ होती. पण त्या मावळांपैकी एक हे मावळ आहे. म्हणजे मावळ म्हणजे काय, थोडक्यात नदीचं खोरं. हं. तर बरोबर. नीरा नदीचं जे खोरं आहे त्या हं. नीरा नदीच्या खोऱ्याला हिरडस मावळ असा एक शब्द वापरला गेला आहे. म्हणजे आजचं त्याचं जॉग्राफिकल लोकेशन सांगायचं तर वरंद घाट जो सुरू होतो किंवा आपण भोरमधनं पुढे गेल्यानंतर आज नीरा देवघर धरणाची जी भिंत आहे हं. तिथनं पुढे जो वरंद घाटापर्यंतचा भाग आहे हं. तो सगळा भाग म्हणजे हिरडस मावळ. हिरडस मावळ. तर या हिरडस मावळामध्ये तिथे हिरडोशी नावाचं गाव पण आहे आज. अच्छा. तर या हिरडस मावळात तो गड आहे असं त्यांनी सांगितलं. मोहनगड तो हा, जासलोटगड असं जासलोटगड. म्हटलंय, म्हणजे मोहनगडच थोडक्यात हं. तो. मग एक असा विचार केला की म्हटलं आपल्याला हे म्हणजे नदीचं खोरं आहे ते असं, तर म्हटलं आपल्याला इकडचे आणि इकडचे डोंगर बघायला लागतील. हं. आता एका साईडचे डावीकडचे डोंगर म्हणजे तर खरं रायरेश्वरच्या पठाराचाच भाग येतो, हं. त्यामुळे तिकडचे तसे कमी होते डोंगर बघायचे. पण ह्या बाजूला वेगवेगळे डोंगर होते, घेवडेश्वरपासून ते जवळजवळ वरंदा घाटापर्यंत. हं. मग एक जसं जॉब आणि इतर कामातनं वेळ मिळेल तसं करत करत दर रविवारी एखादा डोंगर बघत बघत जायचो मी ते. आणि साधारण 1-1.5 वर्ष गेलं या सगळ्या याच्यामध्ये. कारण एक किल्ला एक डोंगर बघायचा म्हणजे त्याच्यात 2 रविवार जायचे हं. त्याचं. कारण त्या बरोबर. गावातल्या लोकांशी बोलायचं, ते काय मी म्हटलं तसं गेल्यावर पटकन नाही माहिती देणार ते, तुम्हाला 2 वेळा जायला लागतं, तेव्हा कुठेतरी ते माहिती देतात. मग माहिती घेऊन त्याला कोणाला तरी घेऊन डोंगरावर जायचं वगैरे हे सगळं करण्यात बराच वेळ गेला. 1.5 वर्षानंतर मग 2 डोंगर आयडेंटिफाय केले त्यातले. एक हं. घेवडेश्वर नावाचा डोंगर आहे आणि एक आता त्याला दुर्गाडीचा डोंगर असं म्हणतात किंवा दुर्ग असं म्हणतात त्या डोंगराला. तर हे पण एक योगायोग म्हणायला लागेल, कारण त्या डोंगराला दुर्गच हे नाव आहे. हं. 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 आनंद पाळंदेच्या पुस्तकात त्यांनी दुर्ग असं म्हटलं होतं त्याला, ओके. आणि ते शिखर म्हणून दाखवलं होतं त्यांनी, म्हणजे अच्छा. ते किल्ला म्हणून नाही दाखवलं त्यांनी ते. तर तेव्हा मग हे 2 डोंगराची कंपॅरिझन केली थोडी आणि पत्राची पण. शिवाजी महाराजांचं जे हा, पत्र आहे त्याची. कारण त्या पत्रात पुढे असं लिहिलं होतं की किल्ल्यावर 25 माणसं ठेवा, किल्लेदाराला घर बांधा तिथे, आणि ते जे लोक आहेत त्यांना अलंगा म्हणजे टेम्पररी घरं बांधा असं लिहिलेलं होतं त्यात. म्हणजे आता ती जागा अशी असली पाहिजे की एक 25 लोक ती तिथे जागा राहू कंट्रोल करतील, शकतात. एवढा छोटाच असला पाहिजे तो. तर घेवडेश्वराचा डोंगर आहे तो प्रचंड मोठा आहे. हं. म्हणजे वर चढून गेल्यानंतर मोठ्याच्या मोठा पठार आहे तिथे घेवडेश्वराचं. तर 25 लोकांच्या कंट्रोलमध्ये हे काय पठार येणं शक्य नव्हतं. बरं, तिथे म्हणावं तसं पाण्याची टाकीही नव्हती. एकच तिथे मंदिर आहे घेवडेश्वराचं आणि त्याच्यासमोर एक कुंड आहे पाण्याचं छोटंसं. तेही उन्हाळ्यामध्ये कोरडं होतं. म्हणजे ही जागा असण्याची शक्यता कमी होती. पण त्याच्याबरोबरीने दुसऱ्या जागेचे पुरावे चांगले मिळाले. तिथे जवळजवळ मला 5 पाण्याची टाकी मिळाली, शिवाय खडकात खोदलेल्या पायऱ्या मिळाल्या, एक देवीचं मंदिर आहे वरती. त्यामुळे मला आधी वाटलं की हे मंदिरासाठी म्हणून पाण्याची टाकी खोदली आहेत का काय. तर हाही शंका होती, ती मी नंतर दूर केली. त्याच्यानंतर इंग्रजांनी जेव्हा किल्ले तोडले हं. तेव्हा त्यांनी त्या सुरुंग लावून किल्ल्यावर जाण्याचे रस्ते तोडले. तर त्या सुरुंगाच्या नळ्या सुद्धा मला नंतर परत 2-3 वेळा मी गेलो किल्ल्यावर तेव्हा त्या दिसल्या त्यामध्ये. शिवाय पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा मला वाटेवरती एक नाणं मिळालं, कॉपरचं कॉईन मिळालं मला त्या किल्ल्यावरती. आणि किल्ल्याच्या माथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर खापरं पडलेली होती, ओके. खूप पॉटरी होती किल्ल्यावरती. मग 1-2 शंका ज्या होत्या त्या मी गावातल्या लोकांशी बोलून जरा त्याचं निरसन केलं. गावातल्या लोकांना मी विचारलं की हे मंदिर एकतर कधी बांधलंय, म्हणजे ते मंदिरासाठीच पाण्याची टाकी आहेत का काय वगैरे. तर ते म्हटले मंदिर 12 वर्षापूर्वी बांधलं म्हणाले. मी म्हटलं कोणी, तर ते म्हटले आमच्याच गावात एक भिडे म्हणून होते, ते आता पुण्याला असतात म्हणाले, तर त्यांनी ते मंदिर बांधलं. मग मी पुण्यात त्यांचा पत्ता घेतला, सहकारनगरला राहत होते, हं. त्यांना भेटलो. त्यांना विचारलं मी की तुम्ही मंदिर बांधण्याच्या आधी तिथे काय स्थिती होती. तर त्यांनी मंदिर बांधण्याच्या आधीचे काही फोटोही दाखवले मला. त्यांनी ते फोटो काढले होते. तिथे फक्त एक चौथरा होता मोठा. त्यांना म्हटलं की ती प्लिंथ मंदिराची तुम्ही बांधली का. हं. ते म्हटले नाही, रेडीमेड चौथरा होता तिथे, त्याच्यावरच मी मंदिर बांधलं फक्त. हं. हं. आणि आजच्या ज्या मूर्ती आहेत त्या म्हणाले की सगळ्या या मूर्ती आम्हीच बनवून घेतलेल्या आहेत त्या. ओके. म्हटलं मग पूर्वी काय होतं. ते म्हटले त्या ओट्यावर
शेंदूर लावलेले दगड होते, तांदळा म्हणजे, आणि त्याच्यावर पत्र्याची एक शेड केलेली होती फक्त छोटी, बाकी काही नव्हतं म्हणाले तिथे. तर तो जो जोतं होतं ते त्या किल्लेदाराच्या वाड्याचं जोतं असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या वरच्या भागामध्ये जिथे खापरं मिळाली तिथे त्या अलंगा असाव्यात, कारण तिथे वसाहतीसाठी म्हणजे किल्लेदार सोडून इतर लोक सगळी वरच्या भागात राहत होती ना. पण मग मलाही हा प्रश्न होता, मी त्या भिडेंनाच विचारलं की तुम्ही वरती जेव्हा बांधकाम केलं तेव्हा म्हटलं तुमच्या कामगारांना जायला म्हणून तुम्ही त्या पायऱ्या तयार केल्या का तिथे, किंवा काही बांधलेल्याही होत्या आणि काही कातळात खोदलेल्याही होत्या पायऱ्या. तर ते म्हटले नाही, त्या आधीपासूनच होत्या. पायऱ्या हां, असं त्यांनी सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं की मग तुम्ही तुमचे कामगार वर जात होते ते काही असे मडकी वगैरे घेऊन जात होते का वरती, की त्यांनी टाकलेली खापरं आहेत का काय? तर आम्ही पाहून मला लक्षात आलं होतं की ही त्यांनी नाही टाकलेली, पण तरी म्हटलं खात्री करून घेऊ एकदा यांच्याकडनं. ते म्हटले नाही, ते म्हणाले आत्ता ही 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, प्लास्टिकच्या बाटल्या होत्या म्हणे, ते काय अगदी जुना काळ नाही येतो की खापरं घेऊन मडकी घेऊन जायचे लोक वगैरे. मेटलची भांडी होती शिजवायला वगैरे. तर म्हटले, आणि ते म्हणाले फार काळ काय राहिले नाही, 2-3 दिवसच राहिलेत लोक आणि काम झालं आमचं, कारण आम्हाला काय प्लिंथपासून काम करायचं नव्हतं. तर मग ते कन्फर्म झालं की ती पॉटरी जुनी आहे. शिवाय ती पॉटरी जी होती ती जुन्या काही उत्खननांमध्ये मिळालेल्या खापरांशी कम्पेअर पण केली, त्यावरनं लक्षात आलं की ही मध्ययुगीन कालखंडातली पॉटरी आहे ती. मग या सगळ्याचा एक रिसर्च पेपर पब्लिश केला आणि मग त्याच्यावर आर्टिकलही वगैरे झालं. त्यानंतर काही पेपरमध्ये सुद्धा, म्हणजे सर्वसामान्य लोकांना कळावं याच्यासाठी फार कॉम्प्लिकेटेड न करता सोप्या भाषेत काही लेखही लिहिले. आणि मग तो किल्ला शोधला असं मी म्हणेन त्याच्यामध्ये. ओके. पण मी तसंच म्हणजे या सगळ्या बाबतीत माझं एक हेच म्हणणं असतं की संशोधन कुठलंही अंतिम नसतं, असं आहे. मी आजही तेच म्हणतो की ह्याच्यापेक्षा अजून 50 पुरावे किंवा 20 पुरावे जास्त एखाद्या डोंगरावर जर मिळाले तर आपण तेही मान्य करू की मोहनगड हा नाही येतो त्याच एरियामध्ये, कारण लोकेशन दिलेलं आहे हिरडस मावळ असं म्हणून. त्याच्यामुळे ते असं अंतिम नसतं कुठलंही संशोधन. पण आज आपल्याला हे मिळाले, आणि आता म्हणजे हे जे मी संशोधन केलं ह्यालाही आता जवळजवळ 2008चं आहे हे, त्यालाही आता किती वर्ष झाली, म्हणजे 5 आणि 12 17 वर्ष झाली अजून तरी आहे. पण कदाचित भविष्यात पुरावे मिळाले, कोणी ते प्रसिद्ध केले, आपण होऊ शकतं, कारण कुठल्याच संशोधनामध्ये अंतिम असं नसतं. सर, तुमच्या बोलण्यात एक असा पॉइंट आला होता की इंग्रजांनी म्हणजे इंग्रजांचं राज्य जेव्हा आलं तेव्हा त्यांनी सामान्य जनतेला किल्ल्यावर जाण्यापासून मज्जाव केला होता, किंबहुना त्यांनी भरपूर साऱ्या किल्ल्यांचं नुकसान पण केलं होतं. आणि म्हणजे हे एक कारण असू शकतं का की हे इतके दुर्लक्षित राहिले, त्याच्यावर पडझड झाली आणि त्याचा काही मेंटेनन्स पुढे झाला नाही? 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचे जवळजवळ 250 किल्ले तोडले. किल्ले तोडले म्हणजे काय, बऱ्याचशा किल्ल्यांवर तोफगोळे टाकले आणि स्पेसिफिकली त्यांनी किल्ल्यावर जाण्याच्या वाटा तोडल्या. याचं कारण वर जाण्याच्या वाटा ज्या शेवटच्या टप्प्यामध्ये अवघड असतात, कातळात कोरलेल्या वगैरे अशा असतात, तिथेच त्यांनी तोफगोळे टाकून त्या वाटा तोडल्या की जेणेकरून किल्ल्यावर जाऊ नये कोणी. आणि तसंच झालं. किल्ले जिंकल्यानंतर किल्ल्यावरचे बऱ्याचशा किल्ल्यावरच्या लोकांनी सरेंडर केलं, कारण त्यांना बॅकअपच नव्हता, म्हणजे जो काही सप्लाय येणार होता तोच बंद झाला सगळा, त्याच्यामुळे त्यांनी सरेंडर केलं. काही किल्ल्यावरचे लोक लढले तिथे, पण शेवटी ताकद जास्ती होती आणि मराठ्यांच्या शेवटच्या कालखंडामध्ये तर मराठ्यांची ताकद कमी झाली होती, त्यामुळे ते किल्ले सगळे पडले. आणि नंतर मात्र म्हणजे लोक वर का राहिले नाहीत, कारण लोकांना वर राहण्याचा काही पॉईंटच नव्हता, कारण त्यांना जे काही पगार सरकारात येत होते, रसद मिळत होती, ते सगळंच मिळणं बंद झालं ना. त्यामुळे वर कोणी राहणारच नाही, त्यामुळे लोकांनी किल्ला सोडून खालतीच येऊन राहायला लागले ना, पायथ्याच्या गावामध्ये किंवा आपापल्या गावांमध्ये कुठे जाऊन तिकडे. मग अशा वेळी वरच्या वास्तूंचं काय झालं, मेंटेनन्स नाही, त्याच्यामुळे तटबंदीवर झाडं वाढायला लागली. की पहिले किल्ल्यावरची आतली स्ट्रक्चर जी होती त्या स्ट्रक्चरवरती झाडं वाढायला लागली. कौलं जी होती त्या मेंटेनन्स अभावी ती कौलं पडली सगळी खालती, कारण आपल्या इकडे पाऊस एकतर जोरदार असतो, त्याची प्रॉपर दरवेळेला शाकारणी नाही झाली तर ती कौलं खाली येतात. ती कौलं खाली आली, त्याच्यानंतर भिंती एक्सपोज झाल्या पावसाला, त्याच्यावर भिंतींवर पाऊस पडून त्या भिंती कोसळल्या, आतलं लाकूड कुजून गेलं काही वेळेला चोरांनी वरची लाकडं सुद्धा पळवून नेली. त्याच्यामुळे हे सगळं, मग आता राहिलं काय तर बांधकामाच्या फक्त प्लिंथच राहिल्या. तर त्याच्यामुळे ह्या किल्ल्यांच्या बाबतीत नाहीच असं नाही म्हणता येणार, पण बऱ्याचशा किल्ल्यांच्या बाबतीत हेच झालं की दुर्लक्षित राहिले, किल्ल्यावरचे अवशेष संपत झाले. त्यात ह्याच्यासारखे तर काही छोटे जे किल्ले आहेत
पन्हाळघर वगैरे सारखे ह्या किल्ल्यांवर तर मुळातच अवशेष कमी होते. त्याच्यामुळे त्याची लवकर दुरावस्था झाली किंवा लवकर ते नामशेष होण्याच्या मार्गावर गेले. ज्याच्यावर जरा चांगले अवशेष होते ते थोडे टिकले. त्यामुळे ही स्थिती 1818 नंतर कमी बहुत बऱ्याचशाच किल्ल्यांवर ही झालेली आहे ती.